बघितलं पाहिजे, कारण मला पण असं ऐकण्यात आलं की जिथे कॅमेरा नाही त्या ठिकाणी नेऊन त्यांना मारण्यात आलेलं आहे सर, वेगळ्या रूम मध्ये. आणि कसलाच आजार नव्हता माझ्या भावाला. लॉ सेकंडरी फायनल जो काही मृत्यू झाला तो पोलिसांनी त्यांच्या ताब्यात असताना त्याला जी मारहाण केली त्यावेळेस ही शेवटी तो हे जग सोडून गेला. आणि तुम्ही आणि तुमच्या आईने त्याचं सगळं माझी बघितली आणि त्याच्यावर वय होते त्याच्यावर माझी केली हे तुम्हाला लक्षात आलं. त्याच्यावर तुमच्या अंगावर वय नसते तुझं काय असेल असं पाहिजे कपडे नव्हते नीट मागवा करून पूर्ण अंगावर मांड्यावर वळे पाठीवर वळे छातीवर पण दाबल्याला काळा भर झाला छातीवर पार मारलेला असं चालतं छातीवरती ओळख होती हा सर्व वळ होते नीट मागवा करून असं जे काही घडलं ते सगळ्यांना धक्का लागणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा अनेकांनी हा फडणवीसचा प्रश्न मांडला. ज्या चळवळीत राजनीत केली त्याचं बदल काय होता असं दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेबांच्या श्रेष्ठाची जी काही वस्तू झाली त्याचा काही यांचा पुरेसा संबंध नव्हता. त्याची प्रतिक्रिया होती आणि प्रतिक्रिया म्हणून लोक रस्त्यावर आले तर त्यांना मजबूत करणं हे काही योग्य नव्हतं. आमची माहिती आहे तुम्ही अधिक सांगू शकाल की जे आंदोलन झालं तेही शांततेने होतं, शांततेत होतं. आणि त्यामुळे आंदोलन शांततेत असताना या तरुणाला कोणी ऑपरेशनमध्ये त्याला मारलं गेलं आणखी काय काय गेलं हे जे सरकारने सांगितलं ते न पटल्यामुळे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की उगीच वर्तमानपत्रात वाचायचं चांगली आंदोलन लक्ष द्यायचं त्याऐवजी परमितीला जावं आणि कुटुंबाच्या लोकांना भेटून त्यांची खरी वस्तुस्थिती समजून घ्यावी. ही समजल्याच्या नंतरच आम्हाला सरकारची बोलता येईल त्या हेतूला आज या ठिकाणी आलेले आहेत. आणि जी काही माहिती तुम्ही दिली ती माहिती दिल्याच्या नंतर एक निष्पापणा काही भूमिका घेऊन रस्त्यावर आला असेल इतरांच्याबरोबर तर त्याला या पद्धतीने मारहाण करणं आणि शेवटी त्याला मृत्यूला सामोरं जाण्याचा प्रश्न मांडण्यात ही अतिशय गंभीर बाब आहे. ही माहिती आत्ता तुमच्याकडून आम्हाला समजली. आम्ही राज्य सरकारची जाऊन भेटू. तुमचं जे काही म्हणणं आहे हे सगळ्यांच्या समोर सुरू आणलं ते योग्य ठिकाणी आम्ही पोचू आणि जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर सक्त कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे. ही जी कुटुंबाची मागणी आहे ती मागणीसुद्धा राज्य सरकारकडे पोचवणं ही आमची जबाबदारी राहील आणि ती काळजी आम्ही घेऊ. दुर्दैवानं गेल्यावर बंधनपर्यंत येऊ शकत नाही. तो आज आपल्या करता मुलगा दुर्दैवानं पोलिसी अत्याचारावर आज आपल्याला गेलेलं आहे. हे दुःख तुम्हाला सोसणं हे काही सोपी गोष्ट नाही, पण दुर्दैवानं हे गरजेचं आहे. यातनं बाहेर कसं काढायचं
याचा विचार कुटुंबाने असून आणि हितचिंतकांनी असून केलं पाहिजे. पण तुमची जी मागणी आहे की जवळजवळ लोकांच्या बद्दलची जी काही काळजी घ्यायची, खबरदारी घ्यायची, काळजीची तरतूद करायची, याकडं आम्हा सर्वांच्या लक्ष राहील एवढंच मला ते करून सांगतो. ठीक. आई चिंता करू नका, साहेब आलेले आहेत, आपल्याला सगळ्याला मदत व्हायला. रोहित दादा पण येऊन गेले त्या दिवशी.